गावाकडून येताना हे तांदूळ आणलं होतं. हे रेशनिंगचं तांदूळ आहे आणि रेशनिंगचं तांदूळ म्हटल्यावरती त्याच्यात कणी वगैरे बरंच काही काही असतं. दरवेळेस आई मला चाळूनच देतात, पण ह्यावेळेस अचानक निघाल्यामुळे ते काही चाळून घेता नाही आलं आणि तसंच मी आणलं. मला धुळीची एलर्जी असल्यामुळे सगळ्यात आधी मी इथे तोंडाला रुमाल बांधला आणि त्यानंतरच चाळायला सुरुवात केली. आणि चाळताना माझ्या असं लक्षात आलं, ह्या तांदळामध्ये कणी तर भरपूर होतीच, पण सोबतच इथे पहा 2-3 सोंडंसुद्धा दिसली मला. आता मी जर लक्ष दिलं नसतं तर हे 2-3चे 4-5 आणि 40 कधी झाले असेल कळालंच नसतं. त्यामुळे बरं झालं मी आज चाळण्याचा निर्णय घेतला आणि हे सगळं चाळून एका साईडला व्यवस्थित करून ठेवलं. कारण कधीही गरज पडते. ॲक्च्युली मी तांदळाचं पीठ करून ठेवते, कारण तांदळाच्या पिठाचे डोसे किंवा उत्तप्पे वगैरे पटकन होतात. काहीच म्हणजे मेहनत नाही लागत त्यासाठी. सो त्यामुळे आणि इथे माझं दळण सगळं निवडून चाळून झालेलं आहे आणि ही उरलेली कणी मी पक्ष्यांना टाकणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.